आणि एक लिहिली होती म्हणजे कशाच्या रिलेटेड? काय झालं होतं, आपल्या आयुष्यात ज्यावेळी वाईट वेळ येते, वाईट वेळ आल्यानंतर आपल्याला आपलेच लोक साथ सोडून जातात किंवा साथ देत कोण नाही. नसते मी थोडक्यात नसते. एखाद्या वेळी अडचण आली आपल्याला, आर्थिक असू नाही तर कशी पण असू दे, पण ऍटलिस्ट शाब्दिक तरी तुम्ही आधार द्यायला पाहिजे किंवा भेटून आधार द्यायला पाहिजे. आणि माझ्यावर जी अडचण आली होती ती आर्थिक नव्हती, पण एक मानसिक म्हणू शकतो आपण, किंवा एक मोठा आघात माझ्यावर झाला होता. पण त्यावेळी कोणी मला साथ दिली नाही. म्हणजे एकदम माझे जवळचे म्हणत होतो, त्यांना वाटत होतं आपली माणसं आहेत, त्यांनी सुद्धा साथ दिली नाही. त्यावर एक कविता लिहिली होती की आता फरकच पडत नाही. कवितेचं टायटल आहे, ज्यांनी साथ दिली आणि अजून पण देत आहेत त्यांचे मनापासून हात जोडून आभार, पण ज्यांनी साथ सोडली त्यांच्यासाठी ही कविता. ते आले, आम्ही त्यांना जीव लावला, त्यांनी आमचा कामापुरता वापर केला. ते आले, आम्ही त्यांना जीव लावला, त्यांनी आमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला. ते आले, आम्ही त्यांना जीव लावला, त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. ते आले, आम्ही त्यांना जीव लावला, त्यांनी आमच्याबद्दल खूप गैरसमज पसरवले. होय, सुरुवातीला खूप त्रास झाला, पण आता फरकच पडत नाही. कामापुरता वापर करणाऱ्यांनो, आता आम्ही उधार द्यायचं बंद केलं. आमच्या स्वभावाचा गैरफायदा घेणाऱ्यांनो, आता आम्ही स्पष्ट नाही म्हणायला शिकलो. आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनो, आता आम्ही चिलकत तर घालतोच, पण सोबत वाघ नखे घेऊन फिरायला सुद्धा चालू केलंय. आणि आमच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांनो, चांगली कामे पण इतकी केली, तुमचा गैरसमज 2 दिवस पण ती घेतला. त्यामुळे आता सोडून द्या मला पाडण्यासाठी प्रयत्न करणं, कारण आता मला फरकच पडत नाही. जेव्हा खरंच गरज होती तेव्हा काही लोक साथ सोडून गेले होते. जेव्हा खरंच गरज होती तेव्हा काही लोक साथ सोडून गेले होते. माझ्या काही लोकांकडे मदत मागितली तर ते पण त्या लोकांच्या जाऊन मिसळले होते. माझ्या हृदयाच्या जवळचे लोक पण त्यावेळी हलक्या कानाचे निघाले होते आणि खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात देण्याऐवजी ते पण माझ्या विरोधात झाले होते. एकदा, दोनदा, तीनदा, 9दा प्रयत्न केले तरी पुन्हा त्या खड्ड्यात पडलो, पण हार नाही मानली आणि 10व्या प्रयत्नात शेवटी त्यातून वर आलो. आता स्वतःच्या जीवावर जगायला शिकलोय, त्यामुळे कोणाकडून मदतीची अपेक्षा करत नाही. त्यामुळे आता कोणी मदत केली नाही केली तरी मला फरकच पडत. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा ते लोक पण तुमच्या पाठीमागून येतात. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा ते लोक पण तुमच्या पाठीमागून येतात. 1000 प्रयत्न केलेले असतात त्यांनी तुम्हाला पाडण्यासाठी, पण मला माहित होतं रे तू हे अचीव्ह करणार, असं तुम्हाला सांगतात. पण आता इतका बिंदास झालोय, कोणी चांगलं म्हणा, वाईट म्हणा, साथ द्या नाही द्या, लाईफ मध्ये थांबा किंवा निघून जावा, काहीच वाटत नाही. त्यामुळे आता ते लोक माझ्या संगी असले नसले तरी मला फरकच पडत नाही.